माझ्या आदोक्षजला काही झालं ना त्याला जबाबदार तुम्ही असाल सांगून ठेवते। राणी हे बघ, तू बिलकुल घाबरू नकोस हा। तू कुठेच नाही चाललीस, तू इथेच थांबणार आहेस। काहीच काळजी नको करू। जोपर्यंत मी आहे ना तुझ्यासोबत, तुला मी काहीच होऊ देणार नाही। तुझा भाऊ आहे तुझ्या पाठीशी। काही लागलं ना की इंदूला सांग। काय करतेस तू? तुम्ही माझी भावासारखी रक्षा केली। राखी पौर्णिमेला काकाकडे जात होते भावाला राखी बांधायला। भाऊ तर काही भेटला नाही। तुम्ही झालात भावासारखी। मला तुम्ही माझा भाऊ। भावासारखे आला तो धाव माझ्यासाठी। माझं काय झालं भाऊ। इंदू असं का बघतेस? माझी मर्जी। मी माझ्या डॅशिंग हँडसम आणि डेअरिंग बाज नवऱ्याला अशीच बघणार। बापरे, मला एवढे इंग्लिश शब्द कळत नाही बाई। सगळं समजतं तुला आदू। तू ना तुम्हाला सिंगम पिक्चर मधला अजय देवगण सारखा आणि दबंग पिक्चर मधला चुलबुल पांडे सारखा वाटायला लागलास बघ। एकच फाईट, वातावरण टाईट। माझा ऍक्शन हिरो असं वाटतं ना। इंदू इंदू, अगं तो दरवाजा उघडा आहे। आपण कुणाला घाबरत नसतो। मेरा पती सिर्फ मेरा है। दरवाजा उघडा असो किंवा बंद, मी तुझ्या जवळ येणार। इंदू, अगं कोणी बघेल ना तू काय तुझं?
माझ्याशी पुन्हा लग्न करशील? इंदू अगं काय बोलतेस तू हे? जो दिल में आदू, मी आता तुला नव्यानं ओळखायला लागले माहिती. तू इतका भारी कसा आहेस रे? तुझा नवरा झालो ना तेव्हापासून झालाय हा बदल. तू आधीपासूनच भारी होतास, मला आत्ता कळतंय. आय एम प्राऊड ऑफ यू. मी 2, 3, 4, 400. इंदू चहा दे ना. अगं राणी, तू कशाला त्रास घेतलास? अगं इंदूला सांगितलं होतं ना मी, तिने आणला असता. अहो वहिनी कामात आहेत आणि त्रास कसला? तुम्ही एवढा काल माझा जीव वाचवला. हे बघ राणी, जे पण काही झालं ना ते वाईट स्वप्न समजून सोडून दे. अगं तू रडतेस कशाला? वाचवायला कोणी येत नाही, फक्त बघत बसतात लोक. तुम्ही आला. अगदी बरोबर बोललीस बघ राणी. पण विठुरायानं आदर्श सारखी माणसं पण पाठवली आहेत या जगात. काय करतेस तू? मला अडवू नका, मला प्लीज पाया पडू द्या तुमच्या. अगं राणी, पाया विठुरायाच्या पडतात. आणि मला तिकडे येण्याची बुद्धी त्यानेच दिली माहिती, आणि त्या गुंडांना लढायची शक्ती पण त्यानेच दिली. आणि तू काळजी नको करू, तू निवांत राहा. तू त्याचा बिलकुल विचार नको करू. आणि काही लागलं तर इंदूला सांग. दादा बहिणी, तुम्ही मला काल जो काही आधार दिला, कालची रात्र मला इथे आसरा दिलात, मला आणखीन उपकार नको. माझे काका आणि भाऊ आलेत बाहेर, आता जावं लागतंय मला. अगं असं कसं जावं लागतंय? थांब काही दिवस, अशी तूप रोटी खा, घट्टमुट्ट हो आणि मग जा. बहिणी तुम्ही लय भारी आहात, पण खरंच नको. जशी तुझी इच्छा. पण एक गोष्ट लक्षात ठेव, या घरात आलेल्या प्रत्येक माणसाला हे घर आपलं म्हणतं बरं का. कधी काही गरज पडली तर बिंदास हाक मार. आणि तुझा दादा नेहमी तुझ्या पाठीशी असेल बघ. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अगं इंदू, माझ्या लहान्या बहिणीने तुझ्याहून चांगला चहा केलाय. अगं शिक तिच्याकडून काही. बरं. काकू, अगं तू किचन मध्ये काय करतेस? अगं काही करायचं नाही, काय करतेस तू? राहू दे ग. कसला घमघमाट सुटलाय. खीर इंदूसाठी. अगं इतकी आनंदाची बातमी दिली तिने म्हणून सांगू. अगं बाई, हे कधी झालं? नाही म्हणजे कोरड्या उलट्या नाही, आंबट चिंबट काही नाही, डायरेक्ट न्यूज. फाजील कुठली. अगं तसं काही नाहीये, तिच्या शाळेसाठी जमीन अलॉट झाली म्हणून म्हणलं तोंड गोड करायला खीर करावी. बरं, ही न्यूज आहे का? नाही, ही न्यूज पण चालेल. त्या निमित्ताने इंदूमुळे तुझ्या हातची खीर मला खायला मिळणार. घ्या वाट्या माता लगेच. महाराज, तुम्हालाच भेटायला येत होते. बरं झालं इथे भेटलात तुम्ही. काय ग,
काही काम होतं का माझ्याकडे? तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची होती. त्या कीर्तनाच्या दिवशी तू पालकमंत्र्यांना जाऊन भेटली होतीस, त्या संदर्भातच आहे का काही? हे बघा, तुमचं काम पण विठुरायासारखंच आहे, न सांगता सगळं कळतं. त्या संदर्भातच आहे. शिक्षण महामंडळाकडून पत्र आले, शाळेसाठी जागा अलॉट झाली महाराज. अगं काय सांगतेस? अभिनंदन. विठुराया पावला बघ तुला. तू घेत असलेल्या कष्टांना यश दिलं त्याने. हो महाराज. अहो पण आता पण बिन काही बोलू सुद्धा नकोस. आता पटापट कामाला लागायचं. मी आहे ना तुझ्या सोबत. अहो तुम्ही आहात म्हणून तर बळ मिळतं मला. महाराज, एक महत्वाची मीटिंग आपण मंदिरात ठेवली. पप्प्याने सगळ्या महत्वाच्या लोकांना समक्ष जाऊन सांगितलंच आहे. मी आता बँकेत जाते, जाता जाता वाटेत जे कोणी भेटेल मला त्यांना सांगते. चालेल. मला सुद्धा जी माणसं भेटतील त्यांना मी हा निरोप देतो. एकमेकास सहाय्य करू. अवघे धरू सुपंथ. चला येते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. पा विठुराया, ही पोरगी शाळेच्या कामासाठी खूप कष्ट करतीये, धडपड करतीये. तिला तिच्या या सगळ्या कामामध्ये यश दे रे बाबा. रामकृष्ण हरी. बाई, फंक्शनला घालायला एक पण नवीन साडी नाही. सगळ्या साड्या 2-2, 4-4 वेळा वापरून झाल्या. आता साड्यांची नवीन खरेदी करायला लागणार. ते काय ते नवीन दुकान आलंय शालमली का काय ते, तिथं जायला पाहिजे आता. काय बाई, तू एकदा का 15 लाखाचा चेक आला ना माझ्याकडं, का अशी जोरात खरेदी करते ना का बस सगळं घेऊन टाकेन. बनारसी, पैठणी समजच. बाई, काय करायचं या मोहितरावचं? याने काय एक खट्टी 1 वर्षाचा चार्ज मारला काय काय? याचा तर बॅलन्सच संपत नाही. सारखा फोन करतोय. हॅलो, बोला मोहितराव, काय काम काढलं? अहो, तुमच्याच घरातल्या बातम्या तुम्हाला द्यायला. हे असलं गोलम गोल बोलून मला टोचे मारताय का? आम्ही असं कसं करू? हा, मोठे बाई, तुम्हाला मॅरेथॉन माहितीये का? मॅरेथॉन म्हणजे ते जोरात पळायची शर्यत का? नाही नाही नाही, नुसतं जोरात नाही, लांबचा पल्ला गाठायची शर्यत. तुमच्या सुनबाई असंच धावायला लागल्या. आज शाळेच्या जमिनीविषयी गावकऱ्यांची बोलायला मीटिंग बोलवली त्यांनी, एकदम अर्जंट. मग काय नाही, पण त्यांच्या धावल्यानं आम्हाला दरदरून घाम सुटणार नाही, याची जबाबदारी तुम्ही घ्या. रिक्वेस्ट आहे आमची. काय म्हणाला? अहो, जबाबदारी घ्या, जबाबदारी. त्यानंतर